मराठवाडा ही संघर्षाची ओळख बनलेला, पाण्यासाठी वर्षानुवर्ष झगडणारा हा प्रदेश आता पुन्हा एकदा तीच जुनी वेदना डोकं वर काढते की काय असं वाटतं. कारण मराठवाड्यात 87 गावाची मदार टँकरवर होतीये. होय, ही फक्त हेडलाईन नाहीये, तर हजारो लोकांच्या रोजच्या जगण्याचा आणि कठोर वास्तवाचा हा प्रश्न आहे. मराठवाड्यात यंदा पावसाने सुरुवातीला थोडीशी हजेरी लावली खरी, पण नंतर उन्हाच्या झळांनी सगळं चित्र बदललं. पाण्याचे स्रोत आटायला लागले आणि परिणामी गावोगावी टँकरची गरज वाढू लागली. नेमकं काय वास्तव आहे आपल्या या पाण्याचं आणि मराठवाड्याचं, तेच आजच्या या व्हिडिओच्या मधून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, मराठवाडा नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात कोरडी विहीर, फुटलेली जमीन आणि पाण्याच्या एका घागरीसाठी सुरू असलेली धडपड. मराठवाड्यातील आजची परिस्थिती फक्त आकड्यांमध्ये मावणारी नाहीये, ती मनाला चटका लावणारी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणमधल्या धरणजवळ असलेल्या एका छोट्याशा गावात 12-13 वर्षाची मुलगी सकाळी 5 वाजता हातात 2 रिकाम्या कॅन घेऊन घराबाहेर पडते आणि दूर सार्वजनिक विहिरीवर जाऊन पाणी भरते. तीच परिस्थिती जालन्यातील एका गावात आज टँकर येणार आहे म्हणून एक मुलगी शाळेची बॅग बाजूला ठेवते आणि पाणी आणण्यासाठी धावपळ करत आहे. प्रश्न काय? फक्त पाणी. कारण आधी पाणी आणि मग शिक्षण. आता उन्हाचा वाढत चाललेला पहारा, तडाखा, त्यात पाण्यासाठी टँकरवर लांबच लांब रांगा होत जात आहे, मारामारी होत आहे. आता तुम्हीच बघा, जेव्हा टँकर येतं तेव्हा ते फक्त पाणी नाहीये, तर गावासाठी, जगण्यासाठी एकच आशा घेऊन येतो. पण प्रत्येकाच्या वाट्याला ते पाणी येईलच याची खात्री नसते मित्रांनो. काहींच्या घागरी भरतात, काहींच्या डोळ्यात पाणी येतं. हे भीषण चित्र आमच्या मराठवाड्यासोबतच का? मराठवाड्यात 87 गावांची मदार टँकरवर आहे. ही फक्त बातमी नाही, तर हजारो लोकांच्या रोजच्या जगण्याची कठोर वास्तवता आहे. यंदा सुरुवातीला पावसाने हजेरी लावली खरी, पण नंतर उन्हाच्या झळांनी सगळं चित्र बदललं. पाण्याचे स्रोत आटायला लागले आणि परिणामी गावोगावी टँकरची गरज वाढू लागली. आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो की तब्बल 87 गावं आणि 36 वाड्या पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे टँकरवर अवलंबून आहेत. आणि एकूण 106 टँकर्स, त्यात 4 सरकारी आणि 102 खाजगी, लोकांची तहान भागवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. यात सगळ्यात जास्त सर्वाधिक फटका बसलाय तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला, जिथे 45 गावं आणि 12 वाड्यांसाठी तब्बल 67 टँकर सुरू आहेत. जालना, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट आणि चिंताजनक बनते. धोकादायक बाब म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा परिस्थिती थोडी सुधारली जरी असली तरी पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे. मित्रांनो, गेल्या एप्रिलमध्ये 142 गावे टँकरवर होती आणि 295 टँकर सुरू होते. तर यावर्षी संख्या कमी जरी झाली असली तरी समस्या संपलेली नाही. दरम्यान प्रशासनाने विहिरीचं अधिग्रहण सुरू करत आतापर्यंत 145 खासगी विहिरी ताब्यात घेतल्या आहेत. फक्त एकच उद्देश ठेवून, लोकांना पाणी मिळालंच पाहिजे. पण तरीही प्रश्न उभाच आहे. दरवर्षी टँकर्स, दरवर्षी टंचाई, दरवर्षी तीच आश्वासनं. मराठवाड्याच्या नशिबात हेच लिहिलंय का? कारण हा फक्त पाण्याचा प्रश्न नाहीये, तर विकास, नियोजन आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा प्रश्न आहे. आज गरज आहे ती दीर्घकालीन उपाययोजनांची, जलसंधारणाची आणि योग्य नियोजनाची. नाहीतर ही टँकर संस्कृती कधीच संपणार नाही. शेवटी एकच वास्तव उरतं, मराठवाडा तहानलेला आहे आणि फक्त पाण्याचाच नाही, तर योग्य निर्णयाचा सुद्धा तहानलेला आहे. प्रत्येक गोष्टीचा अनुशेष आहे. दरवर्षी घोषणा करण्यात येते, पण वास्तव काही बदलत नाही. आजची आमच्या लातूर आणि जालन्यासारख्या भागातली जर परिस्थिती तुम्ही बघितली ना मित्रांनो, तर खूपच वेगळी आहे. परभणीच्या टेकडावरील गंगाखेडची परिस्थिती तर सांगायलाच नको. शेतकरी आभाळाकडे पाहत राहतो, पण पाऊस दगा देतो. विहिरी कोरड्या पडतात, जनावरांसाठी पाणी नसतं आणि शेवटी माणसालाच गावं सोडायची वेळ येते. ही फक्त टंचाई नाहीये, हा संघर्ष आहे जगण्यासाठी. प्रत्येक थेंबासाठी इथे भांडणं होत आहेत, नातेसंबंध तुटतायत, स्वप्नही कोरडी पडतायत. दरवर्षी तेच चित्र, टँकर, आश्वासनं आणि अपूर्ण उपाय. पण प्रश्न अजूनही उभाच आहे. मराठवाड्याच्या नशिबात ही तहान कायमचीच आहे का? कारण इथं लोक फक्त पाण्यासाठी जगत नाहीयेत, ते जगण्यासाठी लढत आहेत. आणि ही लढाई जितकी शांत दिसते तितकीच आतून खूपच विदारक आहे मित्रांनो. आपल्याला पाणी वेळेवर मिळते का? आजच्या या मराठवाड्याच्या परिस्थितीबद्दल, गावातील परिस्थिती काय आहे, नक्की आम्हाला कमेंटमधून कळवा. आपल्या गावात पाण्यासाठी टँकर येतंय का? पाण्याची समस्या काय आहे? आपल्या भागाची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत. आमचं चॅनल सत्य पे सत्ता आपल्यासोबत आहेत. आपल्या गावाचे नाव आणि समस्या आम्हाला कळवा. आम्ही नक्कीच आपल्या गावाच्या मदतीसाठी, टँकरचा प्रश्न सोडवण्यासाठी नक्की आवाज बनवून आपल्यासाठी उभे राहणार आहोत. आपल्या समस्येवर आवाज उठवण्यासाठी आम्ही तयार आहोत. आपण तयार आहात का? निश्चितच कमेंटमध्ये आपल्या गावाचं नाव आणि आपल्या गावातली परिस्थिती आम्हाला कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्या हक्कासाठी, आपल्या मराठवाड्यासाठी आमच्यासोबत नक्की जॉईन व्हा.
आमचे व्हिडिओ कसे वाटतात तेही कळवा आणि पाण्यासाठी आपण एक लढा उभा करतोय, त्यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत. आपली सुद्धा आम्हाला गरज आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या समस्येबद्दल, आपल्या गावातल्या परिस्थितीबद्दल आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.